नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, माझ्याकडे हा ब्लाऊज पीसमधला शिल्लक कापड होता आणि काही कापड मी यातूनच बेल्टसाठी ठेवलेला आहे। तर हा आयताकृती कापड आहे आणि या कापडापासून आपण आज छान अशी बॅग बनवणार आहोत। तर या बॅगचं विशेष म्हणजे असं आहे की याला आपण दोरीसुद्धा करणार आहोत आणि दोन्ही साईडने बेल्टसुद्धा लावणार आहोत। तर या कापडाचं मेजरमेंट आहे 24 इंच आणि लांबी आहे 24 इंच आणि रुंदी आहे बघा 11 इंच। तर 24 बाय 11 इंचाचा हा असा मी आयताकृती कापड घेतलेला आहे। आणि अजून मी ह्या दोन हिरव्या कलरचा छोट्या पट्ट्या घेतलेल्या आहेत बघा कापडाच्या। तर या कापडाच्या पट्ट्यांचं सुद्धा मी मेजरमेंट सांगते। तर बघू शकता 10 इंच लांबी आहे या कापडाची पट्टीची आणि 3.25 इंच रुंदी आहे। ह्या पट्ट्या मी कोठे आणि कशा यूज करणार आहे तर हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा। आणि मध्ये मी बघा गोणी न वापरता शॉपिंग बॅग असतात ना, आपल्याला मार्केटमध्ये सामान आणतो तेव्हा मिळते, तर तीच शॉपिंग बॅग मी कापून घेतलेली आहे आणि मध्ये घेतलेली आहे आणि खाली अस्तर। तर अशा प्रकारे आपण आता हे तीनही कापड जॉईंट करून घेऊया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅग कशी बनवायची, त्यासोबतच बॅगला पट्टी कशी वेगळ्या पद्धतीने अटॅच करायची आणि आतमधला कप्पा आपण कशा वेगळ्या पद्धतीने तयार करायचा, तर हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणींनो। तर व्हिडिओ थोडा मोठा होईल। चारही बाजूने आपले हे तीनही कापड आता अटॅच करून झालेले आहेत। तर मी आता मेन फॅब्रिकवर बघा दोन्ही साईडला बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेते। तर बघा आपल्याला रुंदीच्या साईडने आपल्याला कापडाचा मध्य काढायचा आहे। तर 11 इंचाचा मध्य आहे 5.5 इंच, त्याच्या दोन्ही साईडला मी 3-3 इंचावर मार्किंग करणार आहे। तर 3 इंचावर का बरं, कारण ते थोडं जास्त अंतर होईल। तर ते यासाठी की आपली डोरी बॅग आहे आणि डोरी बॅग जेव्हा डोरी आपण खेचणार आहोत तेव्हा ती बॅग अशी जमा होईल आणि तेव्हा आपले बेल्टसुद्धा जमा होईल, त्यासाठी आपण 3-3 इंचावर घेणार आहोत। तर आता आपण ज्या दोन आपण पट्ट्या कापलेल्या होत्या बघा कापडाच्या, तर या आता मी कुठे यूज करणार आहे ते सांगते। 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। इथे आपण एक सरळ रेष आखून घ्यायची। तर हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे। तर याचप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेऊया। हे बघा मी आता दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे बघा मी बेल्ट लावण्यासाठी 2 पट्ट्या कापून घेतलेल्या आहे बघा याच कापडातून। तर याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। कापडाचं मेजरमेंट आहे बघा 15.5 इंच या कापडाची लांबी आहे आणि 3.5 इंच या कापडाची रुंदी आहे। तर यामध्ये नुसत्या कापडाचे सुद्धा बेल्ट चांगले होतात, पण या बेल्टला मजबूती येण्यासाठी मी ह्या दुसऱ्या कापडाची छोटी पट्टी अशी कट करून घेतलेली आहे। हे 2 बेल्ट आता तयार करून घेते, शिवून घेते। तर बघू शकता आपण बेल्ट लावून घेतलेले आहेत आता दोन्ही साईडला। मी हा कापड घेतलेला आहे बघा वरतून ठेवण्यासाठी। तर आणि येथे 3.5 इंचावर बघा मी हा कापड कट केलेला आहे बघा। असा पूर्ण मी कापड घेतलेला होता, असा पूर्ण कापड मी वरती ठेवण्यासाठी घेतलेला होता, पण 3.5 इंचावर मी हा कापड कट केलेला आहे आणि येथे मी मध्ये चेन लावणार आहे। तर हे बघा मी चेन घेतलेली आहे 8 इंचाची, मी चेन घेतलेली आहे 8 इंचाची आणि दोन्ही साईडला बघा मी कापडाची अशी टॅब लावणार आहे। तर हे बघू शकता अशा प्रकारे मी कापडाची टॅब लावून एक कप्पा इथे तयार करणार आहे। तर अशा प्रकारे इथे शिलाई मारायची आणि मग हा कापड असा सरळ करून घ्यायचा आणि येथे अजून एक दाबटीप देऊन घ्यायची। तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडला लावणार आहे। पण ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवा की जेव्हा आपण असे कापडाचे टॅब लावून जेव्हा आपण चेन अटॅच करतो ना, तेव्हा आपल्याला पहिलेच रनर टाकून घ्यायचा असतो। आपल्याला चेन अशी उलटी ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर सरळ करून दाबटीप देऊन घ्यायचे आणि दाबटीप दिल्यानंतर बघा ही चेन सरळ राहील आणि त्यावरती आपल्याला हा कापड ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर असा कापड सरळ करून घ्यायचा आहे आणि इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपलं हे कप्पा तयार होईल।
तर चला मी आता कप्पा तयार करून घेते. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण आता वरती हा कापड लावून घेतलेला आहे. कापडाच्या सरळ दोन्ही बाजू आतमध्ये ठेवून आणि उलटे कापड आपल्याला वरती ठेवून कापड अटॅच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर आता आपण हा कापड सरळ करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण सरळ करून घ्यायचं आहे. इथे दाबटीप देऊन घेणार आहे वरती, आणि जिथे आपण 1.5 इंचाची मार्किंग केलेली होती ना, तर ते बघा आता शिवून झाल्यानंतर, आता हे सर्व शिवल्यानंतर बघा, बेल्ट लावल्यानंतर आणि दुसरा कापड लावल्यानंतर 1 इंचाचं मार्जिन इथे आलेलं आहे. तर अर्धा इंच कापड आपला शिलाईमध्ये दबलेला आहे. तर या 1 इंचाच्या बघा ही मार्किंग तुम्हाला असं हलकी आहे. तर बघू शकता मी याला डार्क करून घेते आणि इकडल्या साईडने सुद्धा डार्क करून घेते. बघा आता मी बघा, तुम्ही विचार करत असाल की मी ह्या पट्ट्या सांगितल्या होत्या आणि कुठे आणि कशा यूज करणार आहे. तर मी आता यूज करणार आहे या पट्ट्या. तर आपली आता इथे दाबटीप देऊन झालेली आहे. दोन्ही साईडला मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर बघा, ही पट्टी आता मी अटॅच करण्याची एक नवीन पद्धत सांगते तुम्हाला. तर बघू शकता ही दोन्ही साईडला मी म्हणजे धागेदोरे बाहेर आले नाही पाहिजे, त्यासाठी मी पाव इंचावर दोन्ही साईडला बघा शिलाई मारून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ही पट्टी आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे येथे एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि येथे म्हणजे दोन्ही साईडला सुद्धा आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. येथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची, दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे आणि येथे सुद्धा. तर आता काय करायचं आहे बघा, आपण येथे 1 इंचावर मार्किंग केलेली आहे ना, रेष केलेली आहे, तर त्यावरच आपल्याला बघा अशा प्रकारे ठेवायची आहे, अर्धा इंच सोडून. तर अर्धा इंच आपल्याला मार्जिन सोडून ही पट्टी अशी ठेवायची आहे अशा प्रकारे. आणि ठेवल्यानंतर बघा इथे एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, किंवा तुम्ही पहिले शिलाई न मारता आता सुद्धा नंतर ठेवताना शिलाई मारू शकता अशा प्रकारे. फक्त आपला कापड कमी जास्त झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, आणि कापड आपला व्यवस्थित दोन्ही कापड आपल्याला असे फोल्ड केल्यानंतर सरळ आले पाहिजे. तर अशा प्रकारे आता मी शिलाई मारून घेते. बघा अशा प्रकारे येथे शिलाई मारून घ्यायची आहे, आणि तर शिलाई मारल्यानंतर बघा हाच कापड असा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, असा पलटवून घ्यायचा आहे, आणि येथे एक दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपली ही पट्टी जॉईंट होऊन जाते. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी आता मध्ये पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे, कापडाची अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 साईडला बघा खालती आणि वरती लेसासुद्धा अटॅच करून घेतलेल्या आहे. बघा दोन्ही साईडला अशा प्रकारे लेसा अटॅच करून घेतलेल्या आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आणि बघा जो भोवतालचा आपला एक्स्ट्रा कापड होता तो मी कट करून घेतलेला आहे, आणि दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेतलेली आहे. तर आता या कापडाचा मध्य येत आहे बघा 23 इंच. तर 23 इंचाचा बघा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर 23 इंचाचा आपल्याला मध्य किती येईल बघा, 11 दुने 22 आणि 1 इंच त्यामध्ये 23, म्हणजे 11.5 इंच आपला बघा मध्य येणार आहे कापडाचा. तर अशा प्रकारे आपण मध्यावर आता एक रेष आखून घेऊया. तर बघू शकता आपण 4 इंचाचा बेस बनवणार आहोत या बॅगसाठी. तर 4 इंचाचा बेस बनवणार आहोत म्हणून बघा आपल्याला 2 इंच वरती सोडून द्यायचं आहे. तर रेषेच्या, तर या साईडला बघा आपण या रेषेच्या 2 इंच वरती येथे आपण एक रेष आखून घेऊया. हे जे 2 इंच अंतर आहे ते आपल्या बेससाठी आपण सोडलेलं आहे. तर येथे आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. या रेषेवर शिलाई मारल्यानंतर येथे एक आपला कप्पा तयार होईल. दोन्ही कापड बघा अशा प्रकारे आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे, आणि मी येथे बघा पाव इंचावर शिलाई मारून घेते. बघा दोन्ही साईडला पाव इंचावर मी शिलाई मारून घेणार आहे, आणि सांगितल्याप्रमाणे आपण 4 इंचाचा मी इथे बेस बनवणार आहे. तर बघा 4 इंचाचा बेस कसा बनवायचा आहे, तर असा कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, व्यवस्थित एकावर एक आलेला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे इंचाचा आपला बेस तयार होऊन जाईल. तर बघू शकता 2 इंचावर मी याप्रमाणे, आणि वरतून सुद्धा येथे रेष 2 इंचावर आखून घ्यायची, आणि अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर याच प्रकारे बॉक्स आपण इकडून सुद्धा तयार करून घेऊया. तर बघा दोन्ही साईडला आपल्याला बॉक्स तयार झाल्यानंतर येथे आपल्याला एवढा कापड कट करून घ्यायचा आहे, आणि मग येथे आपल्याला बेस तयार करून घ्यायचा. तर चला मी आता 2 साईडला शिलाई मारून घेते, आणि अशा प्रकारे बॉक्स इकडे सुद्धा तयार करून मी बेस कट करून आपला बेस तयार करून घेते. अशा प्रकारे मागे एक कप्पासुद्धा तयार झालेला आहे मैत्रिणींनो, बघू शकता. तर चला आता आपण बॅगला सरळ करून घेऊया. तर बघा
ही मी या पट्टीमध्ये अटॅच करण्यासाठी याच लेसचा उपयोग केलेला आहे. आणि इथे वरती लेस लावल्यामुळे ही खूप छान दिसणार आहे. एका दोरीची अशी डबल दोरी करून बघा याप्रमाणे, कारण आपल्याला दोरी या बाजूने सुद्धा आणि मागच्या बाजूने सुद्धा ओवून घ्यायची आहे. लेस घेतलेली आहे आणि याच्यासमोर मी 5 इंच लेस समोर घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी 2 लेसा कट करून घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारे मी आता यामध्ये ओवून घेणार आहे. तर बघा, अशी तुमच्याकडे हातपिन असेल तर अशी हातपिन घ्यायची, छोटी हातपिन, आणि त्यामध्ये ही लेस फसून घ्यायची बघा. तर एकेरी किंवा अशी दुहेरी करून सुद्धा आपल्याला अशी फोल्ड करून सुद्धा फसवता येते. तर बघा, अशी फोल्ड करून मी फसून घेत आहे, जेणेकरून मग ती निघणार नाही. तर अशा प्रकारे. तर बघा, आता आपल्याला दोरी ही पट्टी आहे ना, तर याच्या आतमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. हाताने सरकवायचं आहे आणि अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा प्रकारे आपल्याला लेस आता आतमध्ये ओवून घ्यायची आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे आपण कापड मागे ओढला की ही जी लेस आहे ना ती आत सरळ म्हणजे सामोर जाते. तर अशा प्रकारे इकडल्या साईडने निघाली आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. एक लेस आपण अटॅच करून घेतलेली आहे, म्हणजे ओवून घेतलेली आहे आतमध्ये. तर याच प्रकारे आपल्याला दुसरी लेस ओवून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण या साईडने सुरुवात केली होती लेस ओवण्यासाठी. तर आता आपण या साईडने सुरुवात करणार आहोत. बघा, दुसऱ्या साईडने आपल्याला लेस ओवून घ्यायची आहे. तर एक लेस एका साईडने ओवून घ्यायची आहे, तर दुसरी लेस दुसऱ्या साईडने ओवून घ्यायची आहे. इथे एखादं मोठे मणीसुद्धा शोचे मणीसुद्धा यामध्ये होऊ शकतो, किंवा मग तशीच आपण गाठसुद्धा बांधू शकतो. ती सुद्धा छान दिसते मैत्रिणींनो. तर बघा, मी आता एक गाठ बांधून घेत आहे इथे. तर माझ्याकडे असे मोठे मणी नव्हते ओवण्यासाठी, लटकनसुद्धा बनवून यामध्ये इथे लावू शकता. तर बघा, अशा प्रकारे आता मी सामान ठेवून दाखवतो तुम्हाला. यामध्ये मी रीलसुद्धा यामध्ये ठेवू शकता, किंवा मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकता. शिलाईच्याच कामी येणारी ही पट्टी आहे. तर हे सुद्धा तुम्ही शिलाईचं सामानसुद्धा यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे. अशा प्रकारे आपण लेस ओढून या बॅगला जमासुद्धा करू शकतो. आणि आपल्याला लावण्यासाठी हाती धरण्यासाठी बेल्टसुद्धा आहेत मैत्रिणींनो. बघा, मला अशा प्रकारची बॅग शिवायची असेल, तुम्ही जर नवीन शिकणारे असेल तर तुम्ही बघा, हे बेल्ट असे लांब लावायचे. कारण जेव्हा तुम्ही अशी बॅग जवळ करताना लेसने किंवा दोरीने, तेव्हा हे बेल्ट आपले अगदी जवळ येत नाही. अशा प्रकारे असे जवळ येत नाही, तर व्यवस्थित राहतात. तर ही सुद्धा एक महत्त्वाची टिप आहे. आणि बघा, किती सुंदर आपली बॅग बनवून तयार आहे मैत्रिणींनो. किती छान दिसते, आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. आणि आतमध्ये बघा सामान आपण बाजारातसुद्धा नेऊ शकतो, म्हणजे बाजारात भाजीपाला वगैरे आणण्यासाठी किंवा सामान आणण्यासाठी सुद्धा नेऊ शकतो, किंवा आपली शॉपिंग बॅग म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. मार्केटमध्ये सुद्धा आपण शॉपिंग बॅग म्हणून यूज करू शकतो. खूप छान आतमध्ये कप्पासुद्धा दिलेला आहे, आणि छान अशी बॅग बनवून तयार आहे, बिलकुल यूजफुल. तर कशी वाटली ही बॅग मैत्रिणींनो? तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.